अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, अधिक महिना सुरू आहे आणि या अधिक महिन्यामध्ये आपण अधिकस्य सेवा कशा पद्धतीने करायच्या, कोणकोणते पारायण सेवा व्रत वैकल्य करू शकतो हे तर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. पण आज आपण पाहणार आहोत श्री नवनाथ भक्तिसार किंवा नवनाथ ग्रंथाचे पारायण कशा पद्धतीने करायचे, याचे नियम अटी काय आणि अधिक महिन्यामध्ये याचे ही सेवा केल्यामुळे आपल्याला कोणकोणत्या फळाची प्राप्ती होऊ शकते हे देखील तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. अधिक मासामध्ये ज्यावेळेस आपण नवनाथ भक्तिसार किंवा गुरुचरित्राचं पारायण देखील आपण करू शकतो. गुरुचरित्राची सेवा तुम्हाला दरवेळेस मी सांगतच असते, तर देखील त्याचा देखील व्हिडिओ येईलच. पण आज आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तिसार ग्रंथ. या ग्रंथाचे पारायण कशा पद्धतीने करायचं आहे. हा ग्रंथ दिंडोरी प्रेरित केंद्रानुसार आहे आणि बघा, हा ग्रंथ या ग्रंथामध्ये मराठीमध्ये देखील दिलेला आहे, संस्कृतमध्ये देखील दिलेले आहे. दोन्ही प्रकारमध्ये दोन्ही अध्याय दिलेले आहेत. त्यामुळे बघा, अगदीच वाचायला साधा सोपा आणि याचे नियम काय, नियमांचं पालन कशा पद्धतीने करायचं आहे, किती दिवसामध्ये हे पारायण करायचं, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. ज्यावेळेस आपण पान पलटी करतो त्यावेळेसच 3 नंबरच्या पानावरतीच बघा आपल्याला संपूर्ण पारायण ग्रंथाची पद्धत दिलेली आहे. किती दिवसात हे पारायण करायचं, किती दिवसाचं, 1 दिवसाचं पारायण करू शकतो का, तर 1 दिवसाचं पारायण आपण करू शकत नाही. आपल्या जवळपासच्या मूळ पीठावरती किंवा सेवा केंद्रामध्येच तुम्ही 1 दिवस हे पारायण करू शकता, कारण तितकी बसण्याची क्षमता, तितकी बसण्याची कुवत देखील आपली नसते. आपण हे पारायण 7 किंवा 9 दिवसाचं पारायण हे नवनाथ भक्तिसार हे पारायण करू शकतो. आता कोणत्या दिवशी तुम्हाला पारायण करायचं आहे अधिक महिन्यामध्ये, याची तुम्हाला अगोदर तुम्हाला व्यवस्थित तुमचं तुम्ही बघून घ्या. तुमचे म्हणजे पिरियडची डेट वगैरे सगळं बघून घ्यायचं आहे. बघा, पारायण काळामध्ये सुरुवात फक्त अमावस्याला आणि सांगता अमावस्याला येता कामा नये असं म्हटलं जातं. पारायणाची सुरुवात आणि सांगता अमावस्येच्या दिवशी येता कामा नये. आता तर अमावस्या नाही आहे, अमावस्या येण्याला भरपूर वेळ आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही पारायणाला कोणत्याही दिवसापासून सुरुवात करू शकता. नवनाथ भक्तिसार आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरातील जी काही दरिद्री आहे ती तर निघून जाते, पण यासोबत वाईट बाधा ज्या घरामध्ये आपले थाट मांडून बसलेले आहेत, दिंगेडिवेटी आपल्या घरामध्ये बसलेले आहे, एखाद्या व्यक्तीवरती, विशिष्ट व्यक्ती अशी असते जी अचानक तिच्या वागण्या बोलण्यामध्ये फरक पडतो, तुम्हाला जाणवतो आणि असं वाटतं की एखाद्या वाईट शक्तीचा प्रभाव त्या व्यक्तीवरती आहे. अशा वेळेस तुम्ही आवर्जून नवनाथ भक्तिसार आपल्या घरामध्ये करा. ज्या घरामध्ये नवनाथ भक्तिसार केला जातो अशा वेळेस अशा घरामध्ये त्या वाईट शक्ती, वाईट बाधा थोडा वेळ सुद्धा टिकून राहू शकत नाही, तेवढं लक्षात घ्या. त्यामुळे भोंदूबाबांच्या मागे पैसा व्यर्थ करण्यापेक्षा स्वतःचा वेळ थोडासा द्या आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी, आणि तुम्ही एकदा नवनाथ भक्तिसार आपल्या घरामध्ये करा. तुमची नक्कीच इच्छा पूर्ण होईल, वाईट शक्तींचा प्रभाव देखील निघून जाईल आणि तुमचं घर देखील आनंदात राहील. आता याचा नियम काय, नियम सगळ्यात अगोदर जाणून घेऊया, नंतर पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची आणि तुम्ही काय काय पालन करायचं हे सगळं पाहायचं आहे. पण नियमामध्ये सगळ्यात पहिला नियम म्हणजे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य. कोणत्याही प्रकारचं पारायण, व्रत वैकल्य किंवा सेवा करताना आपण मांसाहार करत नाही, त्यामुळे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. मांसाहार वर्ज्य. नंतर दुसरं म्हणजे तुम्ही 7 दिवसाचं पारायण करणार आहात की 9 दिवसाचं पारायण करणार आहे तुम्ही ठरवायचं आहे. तर या काळामध्ये 7 दिवसाचं पारायण करणार असाल तर किती अध्याय वाचायचे, 9 दिवसाचं पारायण करणार असाल तर कसे अध्याय वाचायचे हे देखील तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, तुम्हाला या 7 दिवसाचं करा किंवा 9 दिवसाचं, ब्रह्मचर्याचं पालन कडकडीत झालंच पाहिजे. ब्रह्मचर्याचं घरामध्ये पालन करायचं आहे. घर कसं पवित्र राहील या सगळ्या 9 दिवसामध्ये किंवा 7 दिवसामध्ये तुम्ही जसं पारायण करणार आहात त्यामध्ये तुमचं शरीर आणि मन शुद्ध असणं अतिशय गरजेचं आहे. शरीर आणि मन तुमचं शुद्ध असणं अतिशय महत्त्वाचं आहे. फक्त साबण लावून शरीर धुतलं म्हणून मन शुद्ध होतं असं नाही आहे. तुमचं शरीर देखील आतून पवित्र असायला हवं. आतून पवित्र राहण्यासाठी आहार देखील तितका पवित्र असायला हवा, आहार देखील तितका सात्विक असायला हवा. फक्त आपण मन शुद्ध केले, शरीरवरून स्वच्छ धुवून काढले म्हणून आपलं मन आणि आपलं शरीर शुद्ध होतं, पण शरीर पूर्णपणे शुद्ध करण्यासाठी मन शुद्ध करावं लागतं. मन शुद्धी करण्यासाठी तुमचा पूर्ण शरीरातील पवित्रता जपावी लागते. एवढं लक्षात घ्या. स्वच्छ करणे म्हणजेच नुसतं पवित्र होणे नाही, आतून तुम्हाला पवित्र व्हावं लागणार आहे आणि यासाठी सात्विक आहार अतिशय गरजेचा आहे. या 9 दिवसामध्ये तुम्ही सात्विक आहार घ्यायचा आहे. कांदा लसूण वर्ज्य. गुरुचरित्र पारायण जसा नियम आहे कांदा लसूण वर्ज्य, तर इथे देखील कांदा लसूण वर्ज्य. बाकीचं तुम्ही कांदा लसूण सोडून बाकीचं सगळं काही खाऊ शकता. अजून देखील भरपूर याच्यामध्ये नियम पाळतात लोक, पण सात्विक आहार घ्यायचा आहे तुम्हाला. फक्त कांदा लसूण वर्ज्य विरहित तुम्हाला जेवण घ्यायचं आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे.
परांना टाळायचं आहे, बाहेरील काही खायचं नाही आहे, प्यायचं नाही आहे, बाहेर गेलात तरी देखील आपली बॉटल आपल्यासोबत ठेवायची आहे. वाचनाची एक वेळ ठरवायची आहे. तुम्ही सकाळी वाचणार आहात तर सकाळी वाचायचं आहे, संध्याकाळी वाचणार असेल संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये आपण वाचन करतो त्यावेळेस वाचणार असेल तर त्यावेळेस वाचायचं आहे. फक्त 12 ते 12:30 ही वेळ स्किप करायची आहे, कारण ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते, तुम्हाला देखील माहिती आहे. आणि बाकीच्या वेळेस तुम्ही ही सेवा करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला या नियमांचं पालन करायचं आहे. बाकीचं कोणतंही दडपण आणायचं नाही आहे. बाहेर गेलात तर घरामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला वॉशरूममध्ये जाऊन हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहेत आणि स्वच्छ धुवा, किंवा तुम्ही आंघोळ केला तर अतिशय उत्तम आहे. कारण आपण दिवसभरामध्ये बाहेर असतो, कोणाचा हात कसा असतो, कोण कसं असतं ते आपल्याला माहिती नसतं. बघा, एखाद्या आपण लेडीज आहोत, आता कामाने व्यतिरिक्त बाहेर गेलो तर प्रत्येकजण तुम्हाला सांगणार आहे की नाही बाबा माझ्या जवळ येऊ नको, मला पिरियड्स वगैरे आलेले आहेत. कोण सांगतं का? नाही सांगत. तर यासाठी आपण बाहेरून आल्यानंतर तुम्ही आवर्जून अंघोळ करा. 5-10 मिनिटं जातील तुमच्या आंघोळीत, जाऊ द्या, पण तुम्हाला देखील फ्रेश वाटेल, तुमचं मन देखील शांत होईल, तुम्हाला देखील शांतता वाटेल. आणि आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे, गोमूत्र आवर्जून घरामध्ये ठेवायचं आहे. 9 दिवसामध्ये सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस तुम्हाला आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडायला अजिबात विसरायचं नाही आहे. भस्म ठेवायचं आहे, भस्म लेपन देखील आपल्या शरीरावरती करायचं आहे पारायणची पोथीचं पठण करताना. या नियमांचं पालन करायचं आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आपला शरीर मनासोबत घरशुद्धीसोबत आपलं शरीर मन शुद्धी, आहार शुद्ध सगळं कसं असेल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. शिवीगाळ कोणाला करायची नाही, कोणाबद्दल बदल्याची भावना ठेवायची नाही आहे, कोणाबद्दल वाईट विचार करायचे नाही. त्या 9 दिवसातच पूर्ण सात्विक राहायचं आहे, पूर्ण सगळ्यालाच पूर्ण विराम लावायचा आहे. आपण कसं आपल्या हातून हे पारायण घडेल याकडे लक्ष द्यायचं आहे. आता पारायणाची मांडणी कशी करायची बघा. हे पारायणाचं पोथीचं पुस्तक तुम्हाला तुमच्या जवळपासच्या दिंडोरी प्रिंट केंद्रामध्ये सहज उपलब्ध होऊन जाईल. तर हे तुम्हाला घेऊन यायचं आहे. आल्यानंतर बघा, रेशमी कपडा एक सोबत घ्यायचा आहे. रेशमी कपड्यामध्ये तुम्हाला हे व्यवस्थित गुंडाळून एखाद्या पवित्र ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायचं आहे, जिथे गुरुचरित्र ग्रंथ वगैरे तुम्ही ठेवता अशा ठिकाणी, जिथे कोणाचा हात लागणार नाही, शिवताशिवत होणार नाही, अशा पद्धतीने तुम्हाला हा ग्रंथ ठेवायचा आहे. तुम्हाला 9 सुपाऱ्या लागणार आहेत. आता घरातल्या कोणत्याही सुपारी घ्यायच्या नाहीत. नवनाथ पारायण करणार आहात तर तुम्ही पूजा साहित्याच्या दुकानातून 9 सुपारी घेऊन या. 9, 18 अशी नागवेलीची 18 पाने घेऊन या, जोडीने ठेवायचे आहेत. कलश स्थापना करायची आहे. नवनाथ ग्रंथाचं पारायण करतो तर अर्थात नवनाथांचा फोटो देखील लागणार आहे. छोटासा फोटो आणला तरी देखील चालणार आहे. तो फोटो पाटावरती आसनस्थ करायचा आहे. महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांची मूर्ती देखील ठेवायची आहे, पण आपल्याला नवनाथांचा फोटो देखील असणं आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही नवनाथांचा फोटो देखील घ्यायचा आहे. सगळ्यात अगोदर पाटावरती वस्त्र हंतरायचं आहे. तुम्ही भगव्या रंगाचं वस्त्र तुम्ही पाटावरती हंतरू शकता. चौरंगावरती जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार असाल ती जागा स्वच्छ चांगली गोमूत्राने स्वच्छ करून घ्यायचं आहे. खाली एक स्वस्तिक, खाली कुंकू अक्षता थोडेसे अर्पण करायचे. त्याच्यावरती तुम्हाला चौरंग ठेवायचा आहे. पहिल्या दिवशी थोडंसं लवकर तुम्हाला उठावं लागणार आहे, कारण तुम्हाला पूजा मांडणी देखील करायची असते यासाठी. नंतर तुम्हाला त्याच्यावरती भगवे वस्त्र अंतरल्यानंतर जसं सांगितलं, मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालायचा असेल, फोटो असेल तर फोटोला देखील फक्त फुलाने ओम गोरक्षनाथाय नमः किंवा ओम चैतन्यनाथाय नमः, ओम कानिफनाथाय नमः, तुमच्या इच्छेने तुम्ही सर्व नाथांची नावे घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही हे करायचं आहे, अभिषेक घालायचा आहे, फूल अर्पण करायचं आहे, हार अर्पण करायचा आहे. नंतर एका साईडला तुमच्या हाताच्या डाव्या साईडला म्हणजेच देवांच्या उजव्या साईडला तुम्हाला कलश स्थापना करायची आहे. कलश स्थापना करायला अजिबात विसरायची नाही. घरातला जो मंगल कलश आहे देवघरातील तो ठेवायचा नाही आहे, तुम्हाला वेगळा कलश स्थापन करायचा आहे. नंतर 9 सुपाऱ्या एका लाईनमध्ये चौरंगावरती 9 बसणार नाहीत. यासाठी काय करायचं, तुम्हाला अशा उभ्या जरी तुम्ही 9 ठेवल्यात तरी देखील चालणार आहे. 9 नाथांच्या 9 सुपाऱ्या व्यवस्थित नागवेलीची पाने व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला, किंवा अशा अशी जरी ठेवली तरी चालतील, अशी जरी ठेवली तरी देखील चालतील पानं. बरोबर, तुम्ही व्यवस्थित ठेवायचं आहे. प्रत्येक सुपारीला प्रत्येक नाथाचं नाव घेऊन तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. जलाने घाला, पंचामृताने घाला आणि त्यांना त्यांच्या जागेवर म्हणजे ओम गोरक्षनाथाय नमः, ओम चैतन्यनाथाय नमः, ओम कानिफनाथाय नमः, ओम मच्छिंद्रनाथाय नमः, अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक 9 नाथांची सुपारी, ते 9 नाथ म्हणून आपण तिथे पूजा करणार आहोत त्या सुपाऱ्यांची. त्यामुळे आपल्याला 9 नाथांच्या 9 सुपाऱ्या म्हणून प्रत्येकाच्या सुपारीवर वेगवेगळ्या अभिषेक घालायचा आहे तुम्हाला आणि त्यांना त्यांच्या जागेवर आसनस्थ करायचं आहे. हळद कुंकू अर्पण करायचं आहे. नाव घेतच आपल्या मनामध्ये तो उच्चार सुरूच ठेवायचा आहे. ओम चैतन्यनाथाय नमः, ओम गोरक्षनाथाय नमः, ओम कानिफनाथाय नमः, ओम पंचचित्रनाथाय नमः, ओम नागनाथाय नमः. अशा पद्धतीने प्रत्येक नाथांची नाव आपल्याला माहिती असायला हवीत. त्याच पद्धतीने त्यांना फूल अर्पण करायचं आहे.
तुम्हाला फुल अर्पण करा, नंतर तुम्ही केळी अर्पण करू शकता किंवा छोट्या वाटीमध्ये खडी साखर जरी ठेवलीत किंवा समोर एकच वाटी ठेवली खडी साखरेची वगैरे तरी देखील चालणार आहे. पाणी ठेवायचं आहे. धूप दीप अगरबत्ती समई लावायची आहे. समई ही तेवत राहावी. आपलं पारायण जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत समई मालवता कामा नाही याची काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही तुपाची समई लावताय की तेलाची लावताय ते तुम्ही पहा. त्याच्यामध्ये असं नाही की तुपच लावा की तेलाची देखील चालते, पण एक्स्ट्रा आपल्या जवळ घेऊन बसायचं आहे. पारायणाला बसण्या अगोदर याच्या सोहळ्या ओवळ्याचं काही नाही आहे. तुम्हाला जे कम्फर्टेबल वस्त्र आहे त्याच्यामध्ये, म्हणजे स्त्रियांनी साडीमध्ये बसावं, पुरुषांनी देखील बघा सोहळं घालून बसतात, तर तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसं तुम्ही बसू शकता, एवढं लक्षात घ्या. फक्त तुम्ही बरमुड्यावर वगैरे म्हणजे टी शर्ट आपण जे नाईटी वगैरे घालतो अशा पद्धतीचे ड्रेस घालू नका पुरुषांनी देखील. आणि व्यवस्थित आपल्या अंगाला म्हणजे आपल्या डोक्याला अशी 3 बोटं ओढायची आहेत, आपल्या छातीला ओढायची आहेत, आपल्या दोन्ही दंडावरती, आपल्या पोटावरती आणि आपल्या गुडघ्यांवरती असं आपल्याला भस्म व्यवस्थित लावायचं आहे. भस्म लेपन झाल्यानंतर आपल्या घरातील वरिष्ठ व्यक्तींची आपल्याला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आपल्या कुलदेवतेचा, आपल्या ग्रामदेवतेचा, वास्तूचा, सगळ्यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. आणि नंतर तिथे आसनस्थ व्हायचं आहे. आपण बसताना आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्या शेजारी एक आसन ठेवायचं आहे, कारण साक्षात दत्त महाराज तिथे उपस्थित असतात, सर्व नवनाथ तिथे उपस्थित असतात. त्यामुळे एवढी एक काळजी घ्यायची आहे. पारायण सुरुवात करण्या अगोदर आदल्या दिवशी जवळपासच्या केंद्रात जा आणि तिथे तुम्हाला एक नारळ, खडीसाखर, फूल ठेवून यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्र पारायण करतो त्याच पद्धतीने सगळं करायचं आहे. संकल्प अगोदर घ्यायचा आहे. कोणतीही सेवा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही, एवढं लक्षात घ्या. बसल्यानंतर तुम्हाला अगोदर संकल्प घ्यायचा आहे. तुमच्या उजव्या हातात थोड्याशा अक्षता, पाणी, हळदी कुंकू, एक फूल घ्यायचं आहे. तुमचं नाव, तुमचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र बोलायचं आहे. आणि तुमची काय इच्छा आहे, कशासाठी तुम्ही ही सेवा करणार आहात, कोणता हेतू धरून तुम्ही ही सेवेला बसला आहात हे तुम्हाला बोलून दाखवायचं आहे. आणि हातातून पाणी पळीने खाली सोडायचं आहे. नंतर तुम्हाला 3 वेळा आचमन करायचं आहे. आचमन झाल्यानंतर तुम्हाला सुरुवात करायची आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला 1 माळ गायत्री मंत्राची आवर्जून घ्यायची आहे. 1 माळ गायत्री मंत्राची घ्या तुम्ही. 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची घ्या. 1 वेळा स्वामी स्तवन आवर्जून बोलायचं आहे. सुरुवातीला स्वामी स्तवन बोलल्यानंतर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. आता 7 दिवसाचं पारायण करणार असाल तर पहिल्या दिवशी बघा, तुम्ही 7 दिवसाचं जे पारायण साप्ताहिक पारायण करणार असाल तर त्यांनी कशा पद्धतीने वाचन करायचं आहे. पहिल्या दिवशी तुम्ही 1 ते 6 अध्याय वाचायचे आहेत, म्हणजे 1 ते 6 अध्यायाचं पठण पहिल्या दिवशी करायचं आहे. दुसऱ्या दिवशी 7 ते 12 अध्यायाचा इथे सगळं काही दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथे सगळं काही दिलेलं आहे. 7 दिवसाचं, 9 दिवसाचं सगळं काही दिलेलं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही 13 ते 18 अध्याय, चौथ्या दिवशी 19 ते 24 अध्याय, 5व्या दिवशी 25 ते 30 अध्याय, 6व्या दिवशी 31 ते 36 अध्याय, 7व्या दिवशी 37 ते 40 अध्याय. हे संपूर्ण अध्याय 40 अध्यायाचे आहेत. संपूर्ण नवनाथ भक्तिसार हा 40 अध्यायांचा आहे. त्यामुळे 7व्या दिवशी म्हणजे तुम्हाला 37 ते 40 अध्याय येणार आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही 9 दिवसाचं देखील हे पारायण करू शकता. 9 दिवसामध्ये पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय वाचायचे आहेत. दुसऱ्या दिवशी तुम्हाला 7 ते 11 अध्याय वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी 12 ते 16 वाचायचे आहेत. चौथ्या दिवशी 17 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. 5व्या दिवशी 22 ते 26 अध्याय वाचायचे आहेत. 6व्या दिवशी 27 ते 31 अध्याय वाचायचे आहेत. 7व्या दिवशी 32 ते 35 अध्याय वाचायचे आहेत. 8व्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचायचे आहेत. आणि 9व्या दिवशी 39 ते 40 अध्याय वाचायचे आहेत. अशा पद्धतीने हे अध्याय पठण करायचे आहेत. पठण करताना मध्येही बोलू नये, मध्येही उठू नये. जर आपलं लहान मुलं असेल सतत रडत असेल तर अधूनमधून उठलात तरी चालेल, अजून एखाद्या वेळेस उठलात तर चालेल, पण शक्यतो उठायचं नाही आहे. जवळ पाणी घेऊन बसा. कधी कधी असं होतंय की आपल्याला अचानक खोकल्याची उबाळी येते, आपल्याला कोणी नसेल घरात तर काय करायचं, कोणाला आवाज द्यायचा, यापेक्षा स्वतः पाणी घेऊन बसा. पाणी जास्त पिऊ नका, ज्यामुळे आपल्याला वॉशरूमला जावं लागेल. त्यासाठी तुम्ही थोडं जर तसं वाटलं तुम्हाला तर एखादं घोट पाणी घ्यायचं आणि वाचन कंटिन्यू करायचं आहे. अशा पद्धतीने एक वेळ ठेवायची. शक्यतो सकाळची ब्रह्ममुहूर्ताची वेळ अतिशय उत्तम आहे. या वाचनाला देखील जवळजवळ 2.5 ते 3 तास जातात, एवढं लक्षात घ्यायचं. ज्या पद्धतीने गुरुचरित्र पारायणाला वेळ जातो त्याच पद्धतीने नवनाथ भक्तिसार वाचायला देखील वेळ जात असतो. आता पारायणाचं उद्यापन कशा पद्धतीने करायचं किंवा उद्यापनाच्या दिवशी काय काय करायचं बघा. उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे हे देखील इथं दिलेलं आहे. रोज तुम्ही पारायण तुमचे जेवढे अध्याय तेवढे वाचन झाल्यानंतर तुम्हाला नवनाथांची आरती करायची आहे. 5 आरत्या कमीत कमी घ्यायच्या आहेत. आणि तुम्ही नैवेद्यामध्ये खडीसाखर, दूध, खडीसाखर, कधी साखर अशा पद्धतीने तुम्ही इच्छा असेल जसं तुम्ही जे बनवलं आहे तुमच्या स्वतःसाठी जेवायला तर ते तुम्ही त्यांना नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता. त्यासाठी बघा
आपल्याला काय करायचं आहे, 9 दिवस जसं की सांगितलं ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. परम श्रद्धेने एकाग्रतेने आपल्याला वाचन करायचं आहे. वाचन करताना कोणाशी बोलायचं नाही आहे. मोठ्या आवाजात वाचन करा, म्हणजे ज्याने ध्वनिकंपन होईल आणि आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी आपल्याला मोठ्याने वाचन करायचं आहे, ज्यामुळे आपलं मन देखील एका जागेला स्थिर राहील, एकाग्रता वाढेल. यासाठी आपल्याला मोठ्याने वाचन करायचं आहे. आता महानैवेद्यास म्हणजेच ज्यावेळेस आपण उद्यापन करणार आहोत त्यावेळेस काय करायचं, तांदूळ आणि मुगाची डाळ यांची खिचडी तुम्ही करू शकता, घेवड्याची भाजी करू शकता, हरभऱ्याच्या घुगऱ्या करू शकता, उडदाचे वडे त्यांना अतिशय प्रिय आहे तर उडदाचे वडे करू शकता, दही करू शकता, आंबील म्हणजेच तुम्ही ताक आणि जोंधळ्याची खीर हे पदार्थ आपल्या उद्यापनाच्या वेळेस असायला हवेत. तुम्ही 9 मुलांना देखील जेवू घालू शकता किंवा तुम्ही 9 जोडप्यांना देखील जेवू घालू शकता किंवा ब्राह्मणांना दक्षिणा देऊन त्यांना देखील जेवू घालू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं करायचं आहे. देवाला नैवेद्य दाखवून सर्वांबरोबर आपल्याला या दिवशी प्रसाद घ्यायचा आहे. जी 9 मुलं बोलवणार आहात त्यांना आवर्जून भगव्या रंगाचा एक टॉवेल छोटासा आणि टोपी करायला अजिबात विसरायचं नाही. त्यांचं पाद्यपूजन करायचं आहे. जे काही नैवेद्यच तुम्ही करता येईल, आज समजा हे सगळं शक्य नाही, याच्यातील एक पदार्थ म्हणजे उडदाचे वडे अतिशय त्यांना प्रिय होते तर उडदाचे वडे बाकीचं तुम्ही बाकीचं चपाती भाजी भात हे केलं तरी देखील चालणार आहे, घुगऱ्या केल्या तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने नैवेद्य महानैवेद्य दिवशी लहान मुलांना तुम्ही 9 लहान मुलांना बोलवायचं आहे, त्यांचा आदर सत्कार करायचा आहे. नवनाथच आपल्या घरात आले आहेत अशा पद्धतीने त्यांना आपण आदर सत्कार द्यायचा आहे आणि त्यांची पाद्यपूजन वगैरे करून झाल्यानंतर त्यांना जेवायला द्यायचं आहे. जेवण झाल्यानंतर त्यांचा मान सन्मान त्यांना द्यायचा आहे आणि नंतर आपल्या पारायणाचं उद्यापन करायचं. नंतर आपण जेवलं तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने नवनाथाचं हे पारायण करायचं आहे. नवनाथ भक्तिसार अतिशय पवित्र ग्रंथ आहे. ज्या प्रकारे गुरुचरित्र ग्रंथ तुम्हाला अतिशय प्रिय आहे त्याच पद्धतीने नवनाथ भक्तिसार पारायण देखील आपल्याला फळ प्राप्ती करून देते. त्यामुळे नक्कीच तुम्ही या पारायणाचं देखील नवनाथ भक्तिसारचं देखील पारायण करायला अजिबात विसरायचं नाही. या अधिक महिन्यामध्ये अधिकाधिक कसं सेवा किंवा फळ आपल्याला मिळेल याकडे लक्ष द्यायचं आहे. नक्कीच तुमची इच्छा असेल आणि बघा यानंतर अनुभव लगेचच येईल किंवा अनुभव यायला देखील वेळ लागतो. तुमच्या वास्तूमध्ये काही दोष असेल तर आपली जी काही सेवा आपण केली आहे पारायणाची ती सगळी सेवा आपली त्या वास्तूमधील निगेटिव्हिटी बाहेर काढून फेकण्यासाठी ती खर्चिक तिथे होत असते. कधी कधी आपलं मन आणि शरीर तितकं शुद्ध नसतं, पवित्र नसतं, तर ते शुद्ध पवित्र करण्यासाठी तिथे खर्चिक पडत असते. किंवा कधी कधी निगेटिव्हिटी बाधा असतात, आपले कर्म प्रारब्ध आपले व्यवस्थित नसतात, तर अशा वेळेस आपली या सेवा तिथे खर्चिक पडत असतात. त्यामुळे अनुभव लगेचच मिळेल अशी आशा धरून कधीही सेवा करू नका. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही अशी आशा घेऊन सेवा करता त्याचं फळ मिळण्यास खूप लेट होतं आणि तुम्हाला सेवा काळामध्ये तुम्हाला काही कारणास्तव असा अनुभव नाही भेटला तर तुम्ही देखील निराश होऊन जाता. तर निराश व्हायचं नाही आहे. या सेवा कधीच वाया जात नाहीत. कोणतं ना कोणतं तर काम आपलं मार्गी लागत असतं आणि त्याच्यातून आपल्याला अनुभव मिळत असतो. एवढं लक्षात घ्यायचं आहे. फळाची चिंता न करता आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत आणि नक्कीच त्यावेळेस तुम्हाला याचा अनुभव 100% मिळणार म्हणजे मिळणारच आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.